रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा फ्लॅट नवा कोरा आणि अनटच आणि आत्ताच ताबा दिलेला फ्लॅट असणार आहे. फ्लॅटचं जे लोकेशनचा जर आपण विचार केला तर ढोकळीलाच एक रिजलंट आयकॉन नावाचं खरं प्रोडक्ट आहे, जे आत्ता नवं कोरा आणि अनटच असणार आहे. मालकांनी आत्ताच ताबा घेतला आहे आणि फ्लॅट तो सेलसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये आपण आता सध्या उभे आहोत, जी स्टँडिंग बाल्कनी असणार आहे. स्टँडिंग बाल्कनीतनं मात्र जर तुम्ही बघितलं तर आता इथे जे ग्राउंड्स आहे ते ग्राउंड तुम्हाला क्लिअर तुम्हाला दिसते. समोर जर बघितलं तर गोदरेजचं काम चाललेलं आहे. ह्या साईडला बघितलं तर कल्पतरू सनराईज दिसते आणि पलीकडे जर बघितलं त्याच्या जुन्या ज्या बिल्डिंग्स रेडी आहेत त्या दिसतात. हिरानंदिनी मॅडोज दिसतं. अधिक खूप बारीक लक्ष जर दिलं तर समोर तुम्हाला हेरूचा डोंगर हे तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा नक्की दिसतो. जर तुम्ही बघितलं तर हा फ्लॅट, ह्याचा जो कार्पेट आहे हा कार्पेट 672 युजेबल कार्पेट असणारा हा फ्लॅट तुम्हाला खरं मिळतो आहे. त्याच्यानंतर जर आपण ह्या घराचं कंपासनी चेक केलं तर कंपासनी जर चेक करायचं म्हटलं तर बाहेर जाताना वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट असणारा फ्लॅट आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट जी आहे ती ज्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर जाणार तर मात्र हे घराच्या तुमच्या एक अंगण जे म्हणतो आपण, ते घराचं अंगण बाकी तुम्हाला ह्या घरामध्ये खूप मोठं नक्की मिळतं आहे. आणि त्याच्या बाजूला पण खरं एक फ्लॅट असणार आहे. याच्यात कसं यांनी फ्लॅट्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे घरं अशा बनवलेले बनवलेले आहेत. जर तुम्ही बघितलं त्या साईडला 2 स्पेशल घरं आहेत, जे घरं तुमच्या त्या साईडला असणार. एवढी मोठी लॉबी तुम्हाला 2 घरांसाठी मिळते. इकडे बघितलं तर इकडे 2 घरं आहेत, म्हणजे 2 आणि 2 4, 2 6, 2 8, टोटल तुम्हाला 8 फ्लॅट एका फ्लोअरवरती असतील. 1, 2 आणि टोटल 3 लिफ्ट तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळतील. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण अजून 2 ते 3 महिने ह्याला बनवण्यासाठी लागणार आहेत. कारण आत्ताच ह्या बिल्डिंगला आत्ता ताबा दिला. मग हे तुमचं घर आहे आणि तुमच्या घरापुढं असणारी एवढी मोठी जागा तुम्हाला ही खरं मिळणार आहे. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर अजून सोसायटी झालेली नाही, डेव्हलपरच्या हातामध्येच आहे. ह्या मालकाने आत्ता बिल्डर डेव्हलपमेंट चार्ज वगैरे जे काय बसून ते सगळं भरलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला वर्षभर भरायची गरज लागणार नाही आहे. नंतर तुम्ही इकडे जर आला तर इथे तुम्हाला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नवं कोरं किचन मिळेल. आणि किचनच्या जर तुम्ही इकडे ह्या साईडला आलात तर इथे वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे. पण वॉशिंग मशीनचा पॉईंटसहित तुमची ही जी जागा आहे ही खूप बख्खळ जागा आहे. कारण तुम्हाला ड्राय बाल्कनीमध्ये एवढी मोठी जागा नॉर्मली मिळत नाही, पण इथे मात्र ती मोठी जागा नक्की मिळते. अधिक जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर इथं पण खूप मोठी जागा उपलब्ध नक्की असणार आहे. ह्या जागेचा पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं काहीतरी वापर नक्की करू शकता. अशा पद्धतीचं खरं याचं किचन आहे. हा फ्लॅटकडे दाखवण्यात आलेला नाही आहे, आपण पहिल्यांदाच हा खरं फ्लॅट दाखवतो आहे. नंतर जर तुम्ही बघितलं तर एवढी मोठी जागा तुम्हाला किचनच्या आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढी जागा मिळते. आणि नंतर मग तुमचा हा आणि अनटच असणारा फ्लॅटचा हॉल आहे. हॉलची साईज बघितली तुम्हाला जाणवेल की हॉलची साईज खरोखर चांगली मोठी नक्की आहे. कारण इकडनं जरी बघितलं इकडनं तिथपर्यंत जर बघितलं अशी मोठी जागा तुम्हाला नक्की मिळते. नंतर ज्या वेळेला तुम्ही घराच्या आपण बाहेर हवा वगैरे चांगली लागते इथे. आणि नंतर तुम्हाला ग्रिल लावून दिलेली ही खरं स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि स्टँडिंग बाल्कनीतनं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे असा सुंदर आणि चांगला व्ह्यू तुम्हाला घरामधनं मिळतो. अशी मोठी एक चांगली स्टँडिंग बाल्कनीची साईज लांबलचक मात्र नक्की असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर बघा वरती जरी बघितलं तर एकदम नवा कोरा अनटच जे मंडळी ह्या साईडला फ्लॅट बघतात मला असं वाटतं त्याच्यासाठी हा सुंदर फ्लॅट नक्की असू शकतो. इथे जर आपण आलो तर इथे तो परत तुम्हाला एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, अनयूज अनटच. हे बघा अजून याचं कपडं हे प्लॅस्टिक पण काढलेलं नाही थोडक्यात. अशा पद्धतीचं तुम्हाला हे एक चांगल्या पद्धतीचं प्लंबिंग वर्क केलेलं हे तुम्हाला इकडे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं. नंतर हा तुमचा गेस्ट बेडरूम असणार आहे किंवा चिल्ड्रन्स बेडरूम आहे. ह्या चिल्ड्रन्स बेडरूममधून जरी तुम्ही बघितलं तर इकडनं अशा पद्धतीचा व्ह्यू असणार. इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी असेल. अशा पद्धतीचा हा एक बेडरूम तुम्हाला इकडे उपलब्ध नक्की मिळतो. नंतर जर घराच्या बाहेर आपण आलो तर घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली जर तुम्ही बघितलं तर इथं खरं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे. पण इथं मोठं कपाट तुमचं लागू शकतं. वॉकिंग वॉर्डरोब काय म्हणतात त्याला, ते तुम्ही इथं सेट करू शकता. आणि नंतर इकडे आला तर परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं खरं इकडं पण दिलं गेलेलं असणार आहे. तर थोडं डिजिटल लॉक सिस्टम वगैरे सगळ्या सुविधा दिल्या गेलेल्या असणार. नंतर हे तुमचं बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये आलं तर इथं अशा पद्धतीचं हे बेडरूम आहे. ह्याची हॉलची साईज चांगली आहे, पण बेडरूमची साईज थोडी छोटी मात्र नक्की असणार आहे. आणि नंतर इथे आलात तर परत तुम्हाला इथे पण एक स्टँडिंग बाल्कनीची खरं सुविधा दिलेली असणार आहे. स्टँडिंग बाल्कनीतनं मात्र तुम्ही बघितलं तर कल्पतरू, पार्क सिटी, दोस्ती वेस्ट काउंटी किंवा हे जे मुंबई युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे हेही कॉलेज तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी क्लिअरली दिसतं आहे. अशा पद्धतीचं हे तुमचं फ्लॅट असणार आहे रिजलंट आयकॉनमध्ये.
बिल्डिंगला ओसी आलेली आहे, बिल्डिंगला CC असणार आहे, सोसायटी झालेली नाही आहे. अशामुळे तुम्ही बाकी लोन तुम्ही कोणत्याही बँकेकडनं कसंही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, कारण हे क्लिअर तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत. राहिला प्रश्न आता फ्लॅटच्या किमतीचा. तर आत्ता हे जे मालक आहेत ह्यांनी हा फ्लॅट आत्ता तुर्तास चावी घेऊन लगेच विकण्यासाठी उपलब्ध केलेला असल्या कारणानं त्यांनी आता ह्याची किंमत ठेवताना 1,25,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली किंमत आहे. 1,25,000 ते थोडंफार कमी करतील. 1,25,000 आपली ऑफर वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर जर आपली ऑफर नीटनेटकी गेली तर ते देतील. अशाच पद्धतीने नवे जुने आणि वेगळे घरं मी रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आमच्याकडनं तुमच्याकडे एक रोज नवीन गोष्ट येत राहावी आणि तुम्हाला त्याच्यातून कोणती तरी एखादी गोष्ट पटावी, बजेटचं पटावं, घर पटावं किंवा काहीतरी गोष्ट तुमच्या हिशोबातले असावी किंवा कॉस्टले तरी ते असावे. म्हणून रोज हे कष्ट आपण रोज घेतो आहे. मला असं वाटतं आमच्या कष्टांना यश देणं हे तुमच्या सगळ्यांच्याच हातामध्ये आहे. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी आमचे फ्लॅट व्ह्यू करा, जेणेकरून आम्ही रोज तुम्हाला काहीतरी घेऊन येत राहू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.